लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात. माणसे ओळखायला शिका. जगात वापर करणारे भरपूर आहेत. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोरच आपले असतात. आयुष्यात कुणासोबत कितीही चांगले वागा, आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो. कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात, आपण लावलेला जीव नाही. लोक बदलत नाहीत, त्यांचा खरा चेहरा दाखवतात. सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या. लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात. आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. मनाने एवढे चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे. खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतात. कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसंच जवळची वाटतात. जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झालात तर हे नका समजू की ती व्यक्ती मूर्ख होती. बस तुमच्यावर त्या व्यक्तीचा खूप विश्वास होता. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत. माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही, पण कधी कधी परिस्थिती त्याला चुकीचे वागायला भाग पाडते. आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात. पण काही असे असतात जे मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात. माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फुले व फळे फक्त त्या त्या ऋतूप्रमाणेच येतात. म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात. कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका. कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. तुम्ही कितीही चांगले काम करा, कितीही प्रामाणिक बना, कितीही पुण्य करा, ही दुनिया तुमच्या चुकीची वाट पाहते. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.